नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। वाशिम येथे गेल इंडियाच्या CSR निधीतून दिव्यांग बांधवांना मिळाले मोफत कृत्रिम अवयव भव्य वाटप तसेच फिटिंग शिबिर संपन्न। प्रतिनिधी शेख लतीफ। दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाचे आणि सन्मानाचे जीवन जगता यावे या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने वाशिम शहरात एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे। गेल इंडिया लिमिटेड यांच्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून दिव्यांग बांधवांसाठी मोफत दिव्यांग कृत्रिम अवयव वाटप व फिटिंग शिबिराचे भव्य आयोजन करून संपन्न झाले। कार्यक्रमाची वेळ व ठिकाण। या सामाजिक उपक्रमाचा मुख्य जाहीर कार्यक्रम मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत स्वागत लॉन पुसद नाक्याजवळ वाशिम येथे पार पडला। हे शिबिर भारत विकास परिषदेचे दिव्यांग केंद्र पुणे, श्री चिंतामणेश्वर मठ संस्थान वाशिम, वीरशैव लिंगायत समाज वाशिम आणि श्री फाउंडेशन वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले। या शिबिरामध्ये गरजू दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, हात व कॅलिपर मोफत दिले। त्यांचे तज्ज्ञांमार्फत योग्य फिटिंगही करून दिले। प्रमुख अतिथींची उपस्थिती व या भव्य कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। श्री A.K. झा, ED CGM CSR गेल इंडिया लिमिटेड, श्री उपकेंद्र कोठेकर, श्री उपेंद्रजी कोठेकर प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ संघटना मंत्री भाजपा, श्री मिलिंदजी कानडे प्रदेश संयोजक आर्थिक नियोजन आघाडी भाजपा, श्री श्यामजी खोडे आमदार वाशिम मंगरुळनाथ, श्री पुरुषोत्तमजी चितलांगे अध्यक्ष वाशिम मंगरुळनाथ भाजपा, श्री अनिल गेंडळे नगराध्यक्ष वाशिम, प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे माजी स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेड, श्री गिरीधर लालजी सरडा अध्यक्ष श्री फाउंडेशन वाशिम, श्री राजू पाटील राजे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वाशिम, श्री शिरीषजी रामापुरे विश्वस्त वीरशैव समाज नागपूर, डॉक्टर जयेश हातगावकर अध्यक्ष वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ। या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार असून त्यांना दैनंदिन जीवनात मोठा आधार मिळणार आहे। वाशिम शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, नागरिक व सेवाभावी कार्यकर्त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे आवाहन आयोजकांतर्फे सर्वांना सहकार्य करण्यात आले। आयोजक मोहन बोरगावकर अध्यक्ष चिंतामणेश्वर मठ संस्थान वाशिम, विनय खटावकर दिव्यांग केंद्र पुणे प्रमुख भारत विकास परिषद काशीनाथ लाहोरे अध्यक्ष विद्याभारती शिक्षण संस्था वाशिम। आयोजक मंडळांनी आयोजन करून असे प्रयत्न केले आणि कार्यक्रम यशस्वी केला। महाराष्ट्र न्यूज 24 लाइव प्रतिनिधि शेख लतीफ। नमस्कार। उनके मार्गदर्शन में उन्होंने बताया ये कार्यक्रम इतना अच्छा है, इसकी इतना महत्वपूर्ण परियोजना है, तो इसके तहत फिर गेल इंडिया लिमिटेड ने उनके द्वारा इस काम को आगे बढ़ाया। प्रदेश उपाध्यक्ष तसेच विदर्भ संघटन मंत्री आदरणीय डॉक्टर उपेंद्रजी कोटेकर तसेच मिलिंदजी कानडे प्रदेश संयोजक आर्थिक नियोजन आघाडी भाजपा, पुरुषोत्तमजी चितलांगे वाशिम बगरूळ वाशिम जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे, महाराष्ट्र प्रदेश। त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम झाला, आदरणीय रविकांतजी कोल्हे साहेब, आदरणीय आमचे विनयजी खटावकर साहेब दिव्यांग केंद्र पुणे, विश्वस्त भारत विकास परिषद आणि दिव्यांग केंद्र पुणे। तर यांनी आणि आदरणीय डॉक्टर रविकांतजी कोल्हे साहेब माजी स्वतंत्र संचालक गेल इंडिया लिमिटेड यांनी या दोघांनी अतोनात अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी आमच्या समाजाच्या वतीने सर्वांतर्फे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे माँ गंगा नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी सर्व आपल्याला व्हॉलेंटियर म्हणून उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। आणि हे जे लॉन आहे स्वागत लॉन, त्याचे संचालक सुरेश भाऊ लोत यांनी हे उपस्थित करून दिलं। या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित प्रकारची अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करून दिली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब लावरे सर
त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व आमचे लिंगायत समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी तन मन धनाने सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. मोहन बोरगावकर सर असतील, चिंतामणी मठ संस्थान अध्यक्ष, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप सारी मेहनत परिश्रम घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि सर्व कार्यक्रमाचा आत्मा आजच्या या कार्यक्रमाची दिव्यांग बंधू 14 तारखेला सुद्धा त्यांची उपस्थिती अशी लक्षणीय होती. आज सुद्धा मला वाटते सर्व दिव्यांग या ठिकाणी उपस्थित झाले. दिव्यांग बंधू भगिनी यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि राहिलेल्या असतील सर्वांचे मनपूर्वक आभार मानून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी सांगतो आणि पुढील कार्यक्रम त्यानंतर चालू आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.